पहा सुखी जीवनाचा मंत्र। तर माझा प्रश्न असा आहे ओके. की रेग्युलर संबंध ठेवल्याने किंवा लैंगिक ऍक्टिव्हिटीमुळे हां. जॉईंट पेन किंवा मग सांधेदुखीवर काही चांगला परिणाम होतो का? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की यामुळे काही जणांना जे क्रॅम्प पेन आहे, मसल पेन आहे किंवा कमरेचा किंवा गुडघ्याचा त्रास आहे, याला काही फायदा होतो का? बरोबर आहे. येस येस वा, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. बऱ्याच जणांना याचा संबंध काय असतो, मी आता ह्या तुमच्या प्रश्नामुळं योगासन, सेक्झरसाइज आणि एक्झरसाइज काय ह्या टॉपिकवर नक्कीच बोलणार आहे. पहा, अशी ही सुंदरता आपल्या जे दर्शक आहेत त्यामुळे चालना मिळतं आपल्याला, आणि सांगूया आपण याचं सायंटिफिक वैज्ञानिक रिझन काय. मित्रांनो, बऱ्याचदा प्रश्न मी नेहमी विचारतो की पहिल्यांदा योगा प्राणायाम आले का पहिल्यांदा तुमची ॲक्टिव्हिटी आली? जेव्हा जगाची उत्पत्ती झाली, ती उत्पत्ती झाल्यानंतर तुमच्या ॲक्टिव्हिटीमुळेच त्याची सुरुवात झाली, आणि तुमची बॉडी फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ज्या प्रकारच्या एक्झरसाइजेस तुम्ही करता योगा प्राणायाम, त्याचप्रमाणे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी हा देखील एक्झरसाइज आहे. म्हणून तर 476 पोझिशन्स, म्हणजे तुम्ही ऐकूनसुद्धा नसाल, तुम्हाला 4 ते 5 सुद्धा माहीत नसतील, पण हे का असायला पाहिजे, याचं सायंटिफिक महत्त्व काय, या ठिकाणी या प्रश्नावर तुम्हाला उत्तर सांगतो. बॉडीमध्ये असलेली लवचिकता, बॉडीमध्ये असलेली फ्लेक्झिबिलिटी, बॉडीमध्ये ज्यांना क्रॅम्प्स येतात, ज्या कॅल्शियम डिस्टर्बन्सेसमुळं त्या ठिकाणी पेन्स होतात, हे सर्व प्रकारचे जॉईंट पेन्स, या सर्व प्रकारच्या जॉईंटच्या व्याधी, त्याचबरोबर नी जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे. तुमच्या माहितीसाठी आपल्या बॉडीतला डोक्यापासून पायापर्यंतचा प्रत्येक जॉईंट ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्ड असतो, आणि त्या मोमेंटला तयार होणारे जे हार्मोन्स आहेत, जे रिलॅक्संट आहेत, जे मसल रिलॅक्संट आहेत आणि टेंडॉन्स आहेत, या सर्वांना एक्झरसाइज होते. म्हणून मित्रांनो, डेफिनेटली तुमच्या पार्टनरची संमती घेऊन हे वाक्य नीट लक्षात ठेवायचं. नाहीतर डॉक्टरांनी सांगितलं की आता याचे फायदे आहेत, पार्टनरला विचारायचं नाही, त्याच्या विचाराच्या विरुद्ध जाऊन आपण काही गोष्टी करायला गेलो, याचा काहीही फायदा होत नाही. प्रियंकाजी,